नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता काही व्हिडिओजमध्ये मी बरेच मॅनिफेस्टेशन टेक्निक सांगितलेले आहेत. 5x55 असेल, स्क्रिप्टिंग असेल, तर त्या सगळ्या टेक्निक्सवरनं मला खूप लोकांचे प्रश्न येत आहेत की आपण हे टेक्निक दुसऱ्यांसाठी मॅनिफेस्ट करायला कसं वापरायचं. तर म्हणून आज हा व्हिडिओ स्पेसिफिकली मी त्या प्रश्नावरच्या उत्तरासाठी करते आहे की दुसऱ्यांसाठी आपण कसं ते टेक्निक वापरायचं. पण आता एक थोडंसं या गोष्टीमध्ये एक स्टेप आधी मागे जायला पाहिजे. तर आपण आधी बेसिक हे समजून घेतलं पाहिजे की लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण दुसऱ्यासाठी मॅनिफेस्ट करायला वापरू शकतो का नाही. कारण काय होतं, म्हणजे बऱ्याच वेळेला मी टेक्निकच्या आधी म्हणून थिअरीचे असे खूप व्हिडिओज केलेले आहेत, मोठे व्हिडिओ केलेले आहेत, कारण ते लॉ ऑफ अट्रॅक्शनचं ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर त्याच्यातला जो पहिला व्हिडिओ केलेला आहे लॉ ऑफ व्हायब्रेशन, जो लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आधी काम करतो, तो त्याच्या मागचा नियम आहे. तर त्या ह्याच्यामध्ये म्हणलेलं की बऱ्याच वेळेला असं वाटतं की हे जे आहे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतोय म्हणजे आपण युनिव्हर्सला एक ऑर्डर देतो आहे. तर आता आपण जसं ऑनलाईन गोष्टी ऑर्डर करतो, तर मग असं आपल्याला जेव्हा टेक्निक वापरायला लागतो, आपल्याला ते मॅनिफेस्टेशन दिसायला लागतात, तेव्हा अगदी साहजिक आहे की आपल्याला वाटतं की आपल्या म्हणजे ज्या व्यक्तींवर आपलं प्रेम आहे, जे आपले जोडलेले आहेत, आपल्या फॅमिली मेंबर असतील, तुम्ही जर का आई वडील असाल तर मग आपल्या मुलांसाठी, तर हे आपण कसं वापरायचं. म्हणजे तर आता ऑनलाईन गोष्टी आपण जेव्हा ऑर्डर करतो तेव्हा स्वतःच्या बरोबर आपण इतरांच्याही गोष्टी ऑर्डर करू शकतो, ते आपल्या घरी डिलिव्हर होतात. पण लॉ ऑफ अट्रॅक्शनचं तसं नाही आहे. आणि त्याचे कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन केल्यावर कळेल की मी असं का म्हणते आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये काय आपण म्हणतो की 3 स्टेप आहेत अगदी स्टँडर्ड, की आस्क आहे. तर आस्क म्हणजे कसं आहे की आपण स्पेसिफिकली आता कॉन्शियसली वापरायचं ठरवलंय म्हणून आपण काहीतरी गोल लिस्ट करून, व्हिज्युअलायझेशन करून, विजन बोर्ड करून आपण ते स्पेसिफिकली आस्क करतो आहे युनिव्हर्सला, सांगतो आहे की मला ह्या गोष्टी हव्या आहेत असं. त्याच्यानंतरची स्टेप असते ती युनिव्हर्स करतं ते तुम्हाला ती मिळवून देण्यासाठी, ती त्याचा आपल्याशी संबंध नाही आहे. आणि तिसरी जी स्टेप आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे, ती रिसीव्ह. आता आपण रिसीव्हमध्ये म्हटलेलं आहे की आपण आधी त्या गोष्टी जी आपल्याला हवी आहे त्याच्यासाठी आपण व्हायब्रेशनली अलाइन्ड पाहिजे. तर आता ज्यांना हा प्रश्न पडलेला होता की हे टेक्निक्स कसे वापरायचे, मला हे माहिती नाही आहे की त्यांनी आधीचे व्हिडिओ बघितले आहेत का नाहीत, तर मी रेकमेंड करीन की तुम्ही प्लीज लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे. ती प्लेलिस्ट मी ॲक्च्युली कमेंटमध्ये पिन करते. तर त्या प्लेलिस्टमधले एक एक व्हिडिओ बघा, कारण ते सगळे व्हिडिओ एकावर एक बिल्ड होतात, म्हणजे एकातनं. आणि बऱ्याच वेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲक्च्युली कळायला तसं खूप सोपं वाटतं, पण त्याच्या ज्या अशा बारीक बारकावे आहेत ते थोडे कळायला, समजायला, आत्मसात करायला थोडा वेळ लागतो. सो आय वुड रेकमेंड की तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि ॲक्च्युली एकदा नाही तर जरा परत बघा, कारण दर थोड्या वेळाने आपल्याला अजून काहीतरी क्लॅरिटी आली ना, म्हणजे नवीन काहीतरी कळलं, आणि मग मागे जर आपण जुना जरी व्हिडिओ बघितला तरी आपल्याला त्यातनं नवीन गोष्टी ॲक्च्युली कळतात, जे आधी पहिल्या वेळेला आपल्या लक्षात आलेल्या नसतात. सो ती एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही ॲक्च्युली मागे जाऊन सगळे एकदा व्हिडिओज बघा. आणि आता दुसरा प्रश्न की लॉ ऑफ अट्रॅक्शननी आपण हे मॅनिफेस्ट करू शकतो का दुसऱ्यांसाठी. तर ह्याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय उत्तर आहे की हो आणि नाही. तर अब्राहमचं पण असं हे आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून आपण कुणाच्याही आयुष्यात काही असर करू शकत नाही. म्हणजे आपण असं हे करू शकत नाही की ह्यांच्या आयुष्यात हे घडायला पाहिजे, म्हणजे ह्याला असर्शन आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की हे घडायला पाहिजे असं आपण युनिव्हर्सला सांगू शकत नाही फिक्स्ड काही गोष्टी. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण इन्फ्लुएन्स करण्यासाठी, म्हणजे प्रभाव पाडण्यासाठी वापरू शकतो. सो आता या असर्शन आणि इन्फ्लुएन्समध्ये थोडा म्हणजे एक फरक आहे. तो ह्या गोष्टीचा फरक आहे की आपल्याला हे बघायला पाहिजे की आपल्याला जे वाटतंय की ह्यांच्या आयुष्यात घडायला पाहिजे ते त्यांना वाटतंय का. म्हणजे तर ते त्यांनाही वाटत असेल जे तुम्हाला वाटतंय. मग तर आपण बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण आपल्या आयुष्यात जे काय मॅनिफेस्ट करतो तर आपल्याला वाटतं की असाच समृद्धी दुसऱ्यांच्या आयुष्यात यायला पाहिजे, असंच प्रेम यायला पाहिजे, असंच जॉब चांगला यायला पाहिजे, बिझनेस काहीतरी असेल तर तो खूप चांगला चालायला पाहिजे, असं आपण स्वतःबरोबर इतरांचाही आपली अगदी मनापासून इच्छा असते. आणि ती खरंच चांगली गोष्ट आहे की आपल्याला असं वाटणं की आपल्याला जे गोष्ट कळलेली आहे ती इतरांनाही म्हणजे त्याचा फायदा होऊन आपण ते करू शकतो का इतरांच्या आयुष्यात. तर आता म्हणूनच हा फरक आहे की इतरांनाही ते ज्यांच्यासाठी आपण मॅनिफेस्ट करायचा आपला विचार आहे त्यांचीही ती इच्छा पाहिजे.
कारण आपण जी स्टेप 3 बघितलेली आहे, रिसिव्हिंगची स्टेप, त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की आपण व्हायब्रेशनली त्या इच्छेला अलाइन व्हायला पाहिजे. आपण काहीतरी इन्स्पायर्ड ऍक्शन जी आपल्याला येते ती घ्यायला पाहिजे. तर ही सगळ्या या गोष्टी कोणी करायच्या आहेत, तर ह्या ज्या व्यक्तीसाठी ती इच्छा आहे त्या व्यक्तीनी करायच्या आहेत. सो ती जर का व्यक्तीला एक तर माहितीच नसलं किंवा त्या व्यक्तीला त्याचा विश्वास नसला, त्या व्यक्तींचे काही आपले आपण म्हणतो सबकॉन्शियस बिलीफ असतात, त्यांनी काहीतरी लाईफ, कदाचित असंही म्हणूया की त्यांचाही काहीतरी लाईफ प्लॅन ठरलेला आहे. तर आपल्याला वाटतं की ह्यांच्या आयुष्यात हे घडायला पाहिजे किंवा हे असं वाटायला पाहिजे, तर जोपर्यंत ते त्या इच्छेला अलाइन नाही आहेत तोपर्यंत त्यांच्या आयुष्यात ते घडणार नाही. आणि हे बरोबर पण आहे ना, कारण कसं आहे ना, आता आपण असं म्हणूया की तुम्ही आणि म्हणजे आपल्याला असं वाटतं, आपल्या आणि मुलांसाठी तर खूप वाटतं, तर लेट अस से की मला असं वाटतं की माझ्या मुलीने डॉक्टर व्हावं, पण मुलीची इच्छा आहे की तिने इंजिनियर व्हावं. ठीक आहे, तर मग मी कितीही व्हिज्युअलाइज केलं, हे केलं, तरी तिचा कल जर का इंजिनिअरिंगकडे असेल, तिला ते व्हायचं असेल, तिला ती ऍक्शन, तिला इन्स्पिरेशन त्या इंजिनिअरकडे जाण्यासाठी असेल, तर मी कितीही डॉक्टर करणं हे चुकीचं आहे. आणि हे एका अर्थाने हे पण आहे की उद्या माझ्या आयुष्यात जर का माझ्या बाजूच्या लोकांनी असं करायला लागले की नाही हिनी हे करायला पाहिजे आणि माझी इच्छा नसली, तर मला असं वाटेल की यांनी हे करायची अजिबात गरज नाहीये आणि मला आवडणारही नाही की इतरांनी ते मला सांगितलेलं किंवा हे केलेलं. कारण प्रत्येकाला आपल्याला एक फ्री विल दिलेली आहे की आपल्याला काय पाहिजे ते मिळवायची. आणि आपण आस्क पण तसंच म्हणतो ना, ही आस्क आपली आहे, आपल्याला हे पाहिजे आहे आपल्या आयुष्यात. आणि बऱ्याच वेळा तर आस्क असं असतं की आपण ऍक्च्युली शब्दात किंवा गोल करून हे करून काही करत सुद्धा नाही, तरी सुद्धा आस्क होतं. हे पण मी व्हिडिओत मागे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे म्हणजे काही तुमचं लक्ष कशावर जातं, मग आपण म्हणतो की नाही हे बरोबर नाही वाटत आहे, म्हणजे त्याच्या ऑपोजिट जे काही, त्याच्या विरुद्ध जे काही आहे ते आपलं आस्क होतं. सो असं आपलं आजचं आपण एक खूप लहानपणापासून आपण असं केलेलं असतं तयार, आपल्या काय इच्छा आणि आपल्या ह्याच्यासाठी. सो म्हणजे अगदी स्पष्टपणे काही विचारलं नाही तरी आपले प्रेफरन्सेस, आपलं हे ठरलेलं असतं. आता ह्याच्यामध्ये दोन लोकांचं सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रॅमिंग पण वेगळं असू शकतं. आपले जे असे काही धारणा असतात मनाच्या त्याही वेगळ्या असू शकतात दोन व्यक्तींच्या. म्हणजे आता अगदी नवरा बायको असले तरी आपण आपल्या लहानपणापासून आपल्यावर काय संस्कार झालेले आहेत, काय आपल्या फॅमिलीचं गोष्टी होत्या, किंवा म्हणजे आता आपण पैशासाठी मानसिकता, आता आपल्या फॅमिलीची काय मानसिकता होती पैशाबद्दल वगैरे, तशी आपली मानसिकता झालेली असते जी आपल्याला माहिती पण नाहीये बऱ्याच वेळेला. आणि त्याच्यात कोणी काही मुद्दाम केलेलं असतं असं नाही, जे आपण बघत मोठे झालेलो असतो त्याच्यामुळे आपली ती मानसिकता झालेली आहे. तर ही सुद्धा दोन लोकांची वेगवेगळी असू शकते एकाच ह्याच्यामध्ये, नवरा बायकोंची. त्यामुळे किती जरी आपल्याला बायकोला वाटलं की मला हे करायचं आहे किंवा ह्यांनी हे करायला पाहिजे असं, सो त्यांचे जोपर्यंत ते बिलीफ बदलत नाही, त्यांना जोपर्यंत ते अलाइन होत नाही त्या इच्छेला, तर तोपर्यंत त्याच्यामध्ये करणं काही होणारही नाही आणि ते करणं योग्यही नाहीये. कारण स्वतः आपल्यालाही हे आवडणार नाही, कारण त्याच्यामध्ये पुढच्या पण गोष्टी खूप इन्व्हॉल्व्ड असतात. आता मी एक एक्झाम्पल देते, मी स्क्रिप्टिंगमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे की मी स्वतः चॅनलसाठी सबस्क्रायबर हवेत आणि ते कसे हवेत वगैरे स्क्रिप्ट केलेलं आहे. आता हे आपण असं एक्झाम्पल घेऊया की मी स्क्रिप्ट नाही केलेलं, मी युट्यूब करण्याला एवढी इंटरेस्टेड नसले आणि माझा नवरा आणि माझी मुली यांनी जर का माझ्यासाठी स्क्रिप्टिंग केलेलं असेल, तर ते म्हणतील की नाही हे इतके मला सबस्क्रायबर हवेत वगैरे सगळं त्यांनी स्क्रिप्ट केलं. पण जर का मी त्या गोष्टीला अलाइन नसले, माझी ती मनापासून आतनं इच्छा नसली, तर माझी ऍक्शन एक तर घेतली जाईल का नाही पण गॅरंटी नाही, आणि ऍक्शन घेतली तरी त्याच्यात माझं मन नसेल. कारण आता एक्झाम्पल देते ना, कारण असं आहे की युट्यूब करताना सुरुवातीला ऍब्सोल्युटली काही हे नसतं की काही कोणी बघणार आहे का नाही. म्हणजे पहिले कितीतरी व्हिडिओ कोणी बघत नाही, आपण आपले टाकतो ओळखीच्या लोकांना किंवा फेसबुकवर वगैरे, पण आपला त्याच्यावर काही कंट्रोल नसतो. युट्यूब कुणाला दाखवतं हे आपल्याला माहिती नसतं, लोकांना ते आवडते का नाही ते माहिती नसतं. सो ह्याच्यातलं इतकं अनसर्टन गोष्टी आहेत. पण स्क्रिप्टिंग करून हे थांबत नाही ना. मला कन्सिस्टंटली कोणीही बघत नसताना सुद्धा दर आठवड्याला व्हिडिओ करण्याचं काम माझं आहे. त्या व्हिडिओमध्ये माझा अगदी जीव ओतण्याचं काम माझं आहे. ते कितीही बाकीच्यांनी ते स्क्रिप्ट केलं, व्हिज्युअलाइज केलं, काही केलं तरी जोपर्यंत मी ती स्टेप घेत नाही तोपर्यंत त्यातनं काहीच होणार नाही. सो जोपर्यंत काहीही रिझल्ट न दिसता, जोपर्यंत मी ते करायला माझ्यातला आत उत्साह आहे, मला ती करायची अगदी मनापासून इच्छा आहे, कुठला व्हिडिओ करायचा, कसा करायचा, हे जोपर्यंत मी ठरवत नाही तोपर्यंत त्या बाकीच्यांच्या स्क्रिप्टिंगला फारसा अर्थ राहत नाही.
आणि आता ह्याच्यामध्ये एक तर बऱ्याच वेळेला काय होतं की असं जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी मॅनिफेस्ट करायचं करतो आणि ते त्याच्यासाठी रेडी नाही आहेत, तर ते ऍक्च्युली उलटा पण हे होऊ शकतो. कारण काय, आपण म्हणतो की आपल्या रियालिटीमध्ये ते दिसतंय, कोणाला तरी जॉब हवाय, लेट अस से की तुमच्या मुलांसाठी किंवा कोणासाठी तुम्ही जॉब, नवऱ्यासाठी, बायकोसाठी तुम्हाला जॉब हवाय किंवा एखाद्या बिझनेसमध्ये सक्सेस हवा आहे आणि तुम्ही ते स्क्रिप्ट केलं आणि त्या व्यक्तीला त्याच्यात काही करायचा इंटरेस्ट नाहीये, त्यांना काहीतरी दुसरं करायचं असेल, काही असेल, किंवा ते तयार नसतील ते आत्ता घ्यायला ती स्टेप वगैरे. आणि तुमचं मग लक्ष काय होतं की तुम्ही मॅनिफेस्ट म्हणजे स्क्रिप्ट कराल, 30 दिवस वाचाल वगैरे, आणि मग तुमचं ते सुरू होतं की अरे स्क्रिप्ट तर केलेलं आहे पण ही व्यक्ती तर काही हलतच नाहीये, काही करतच नाहीये, अप्लाय करत नाहीये, कोणा मुलांचा असं तर अभ्यास करत नाहीये. सो असं अजून आपण त्याच्यातल्या प्रॉब्लेमवर आपला फोकस वाढतो आणि प्रॉब्लेमवर आपली फोकस वाढतो, एनर्जी वाढते, चिडचिड वाढते, आपली एनर्जी बदलते. त्यामुळे तो प्रॉब्लेम आपण ऍक्च्युली आपल्या ह्याच्यात पण तो ऍक्टिव्ह ठेवतो आणि त्यामुळे तो अजून तो प्रॉब्लेम आपल्याला तसाच दिसायला लागतो आणि मग ऍक्च्युली आपण त्यांना बोलायला लागतो की किंवा त्यांना हे करायला लागतो की तुम्ही का नाही करत आहे. सो म्हणजे ऍक्च्युली त्याच्यातनं काही पॉझिटिव्ह व्हायच्याऐवजी त्याच्यातनं निगेटिव्ह होऊ शकतात. आणि हे पण आपण लक्ष घेतलेलं आहे की आपण सगळी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा घेतो की आपल्या जी रियालिटीमध्ये आपल्याला जे काही दिसतंय ती आपली जबाबदारी आहे. सो आपण जर का एखाद्यांच्या प्रॉब्लेमवर सारखा फोकस करत असलो, आपलं व्हायब्रेशन प्रॉब्लेमचं, काळजीचं, ह्याचं असलं, चिडचिड, काळजी, अशी ह्या सगळ्या ज्या आपल्या फिलिंग्स असल्या, तर आपल्या आयुष्यात आपले मॅनिफेस्टेशन थांबून आपल्याला अजून गोष्टी काळजीच्या आणि ह्या यायला लागतात. सो इथे हा लक्षात घ्या की इथे हा धोका असतो जेव्हा आपण इतरांसाठी मॅनिफेस्ट करायचा विचार सुरू करतो तेव्हा. कारण म्हणजे त्यांना आणि बऱ्याच वेळा असं होतं ऍक्च्युली तो प्रॉब्लेम आपल्याला प्रॉब्लेम आहे असं वाटतं. ज्या व्यक्तीचा तो प्रॉब्लेम असतो त्या व्यक्तीला ते बऱ्याच वेळेला तेवढा इंटेन्सिटीने तो प्रॉब्लेम आहे असं वाटत पण नसतं. कारण कधी कधी तर तो प्रॉब्लेम त्यांना जर का वाटला तर ते त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतील सुद्धा. पण आपण नुसतं आपल्या ज्या काही प्रोग्रामिंगमुळे आपल्याला वाटतं की अरे हे काही करत का नाहीये, ह्यांचा का लक्ष का नाहीये, ह्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, हे सगळं आपण आपल्या विचारांमुळे आपल्याला वाटतं, त्यांना ते वाटतच नाहीये. सो त्यांचा आस्कच नसेल तर त्यांना ते काही व्हायब्रेशनली त्याच्याशी अलाईन होणे वगैरे हे त्याचा काही प्रश्नच येत नाही म्हणजे पुढचा. आता ही गोष्ट झाली की त्यांना नको, म्हणजे त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नाहीये, आता ते रेडी नाहीयेत वगैरे, तेव्हाची गोष्ट. पण असं असेल की जर का त्यांनाही ती गोष्ट मनापासून हवी आहे तर तुम्ही त्याच्यावर तुम्हाला थोडा पॉवर ऑफ इन्फ्लुएन्स असतो. तर पॉवर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय की तुम्ही थोडंसं ते त्यांच्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून त्यांना थोडीशी मदत तुमच्याकडनं होऊ शकते तुमच्या इन्फ्लुएन्समुळे. पण ते तर आणि नॉर्मली पण आहे ना, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन असू दे नसू दे, आपण घरात कोणी काही करत असेल तर आपण प्रोत्साहन नक्कीच देऊ शकतो, आपण त्याच्याबद्दल चांगले पॉझिटिव्ह विचार करतो, म्हणजे आपण प्रार्थना करतो कोणासाठी तरी तेव्हा आपण तेच करतो ना. सो ते तर ऑप्शन आहेच आहे की करण्याचं. सो आपण तसं पॉझिटिव्ह त्यांना मदत करू शकतो. तुम्ही त्याच्यात त्यांना ऍक्च्युली त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे काही तुम्ही शिकलाय, तुम्हाला काही मदत म्हणजे झालेली आहे या टेक्निकची असेल, या अंडरस्टँडिंगची असेल, या हे समजल्यानंतर तुम्हाला त्याचा उपयोग झाला तर ते तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर करू शकता की तुम्ही काय काय केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या उदाहरणाने त्यांना हे करू शकता की तुम्ही पण विचार करा की तुमचे काही गोल आहेत का, असं तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता. मग तुमच्या अगदी जवळचे आई वडील असतील, मुलं असतील, नवरा किंवा बायको असे कोणी असतील, तुमचे फ्रेंड्स असतील, कोणालाही हे तुमच्या उदाहरणाने तुम्ही दाखवून देऊ शकता. आणि तो खरं तर तो खूप मोठा इन्फ्लुएन्स असतो. म्हणजे आपण पॉझिटिव्ह असलो, आपण पॉझिटिव्ह ह्याच्यानी काही सगळ्या गोष्टी फेस केल्या, त्याच्यातनं आपण बाहेर आलो, त्यातनं आपला खूप सक्सेस झाला आणि मग तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कसं करताय, काय करताय, तर तुम्ही त्यांना त्या तुमच्या गोष्टी शेअर करू शकता. सो हा जो एक पॉवर ऑफ इन्फ्लुएन्स असतो, किंवा असं हे करणे की मी म्हणजे त्यांचंही चांगलं होईल, त्यांना त्यांचा इनर बिईंग आहे की जो त्यांना पण युनिव्हर्सकडनं गायडन्स मिळतो आहे, मग त्याच्यावर त्यांच्या प्रॉब्लेमवर फोकस न करता की त्यांच्यात मध्ये पण ते आहे जे माझ्याकडे आहे, मला जे इन्स्पिरेशन मिळते ते त्यांनाही मिळू शकेल, असं उलटं फोकस त्यांच्यावर न करता त्या फोकस जरा कमी करणे, म्हणजे त्यातल्या निगेटिव्ह गोष्टींवर फोकस न करता त्यांच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टींवरनं फोकस करणे. म्हणजे मग तुमचं आपाप व्हायब्रेशन तुमचं पॉझिटिव्ह होतं आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टींवर तुमचा फोकस आहे त्या आपाप पॉझिटिव्ह व्हायला मदत होते. आता ह्याच्यात एक ऑब्झर्वर इफेक्ट पण असतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण थोड्या थोड्या पुन्हा घेणार आहे. पण आता एक एक्झाम्पल देते की असं सायन्सनी म्हणजे पण दाखवलेलं आहे की आता लेट अस से की एखादा वर्ग म्हणजे लोकांनी असे खरंच ऍक्च्युली प्रयोग केलेले आहेत की एखादा शाळेचा वर्ग असला
आणि त्या शाळेच्या वर्गामध्ये नवीन टीचर आलेली आहे आणि त्या म्हणजे AB तुकडे असतात ना, AB वगैरे असतात, तर ते एखाद्या तुकडीतल्या म्हणजे नवीन शिकवताना जर का त्या शिक्षकांना सांगितलं की ह्या तुकडीतली मुलं ना खूप हुशार आहेत आणि म्हणजे ऍक्च्युली ती अजिबात हुशार नसतात, पण त्यांना सांगितलं उलटं की ही ह्या तुकडीतली मुलं खूप हुशार आहेत, तुम्ही जितके तुम्हाला जितकं जास्त चांगल्या गोष्टी तुम्ही त्यांना शिकवाल तितकं ते लवकर त्या सगळ्या आत्मसात करतील वगैरे असं जेव्हा सांगतात आणि ती ऍक्च्युली तुकडीतली मुलं म्हणजे एवढी हे नसतात, तर हे असं टीचरनं सांगितलं नवीन टीचरनं, तर ऍक्च्युली त्यांच्या शिकवण्यानंतर ती मुलांचं म्हणजे अभ्यासातलं हे वाढतं. आणि ह्याच्याच अगदी उलट खूप हुशार मुलांची तुकडी असेल आणि त्यातल्या नवीन टीचरला सांगितलं की ही मुलं काही एवढी हुशार नाही आहेत आणि त्यांना म्हणजे समजायला अवघड आहे, त्यांचं काही लक्ष नसतं, असं जर का तुम्ही जास्त काही अपेक्षा करू नका या मुलांकडनं वगैरे असं जेव्हा त्या शिक्षकांना सांगितलं जातं तेव्हा ऍक्च्युली त्या वर्गातल्या मुलांचा परफॉर्मन्स कमी होतो. म्हणजे हे असं लोकांनी एक्सपेरिमेंट केलेले आहेत हे असे. तर का होतो? कारण ते टीचरांचीच एक्सपेक्टेशन नसते की ही तुकडी आधीच हे झालेली आहे की हे काही करणार नाहीयेत. तर आपण जेव्हा दुसऱ्यांच्या ह्याच्यावर फोकस करतो आणि आपला सारखं असं वाटतं की ह्यांनी काहीतरी करायला पाहिजे, ह्यांचं काही होत नाहीये, असा जेव्हा आपला फोकस होतो तेव्हा हाच इफेक्ट इथे पण लागू होतो की आपण ते व्हायब्रेशन कदाचित ऍक्टिव्ह कायम ठेवतो आपल्यामध्ये सुद्धा की ह्यांनी काहीतरी करायला पाहिजे. ह्याच्या उलटं जर का आपण त्यांच्यातले पॉझिटिव्ह गोष्टी बघितल्या, असा विचार केला की नाही हे करू शकतात, असा जर का आपण आपल्या ह्याच्यामध्ये हे केला तर ते ऍक्च्युली जास्त चांगलं करू शकतील. सो हे थोडंसं दुसऱ्यांसाठी मॅनिफेस्ट करायचे भावना जरी कितीही चांगली असली काही असली तरी ह्या गोष्टींचा थोडासा हे करायला पाहिजे. तर आता टेक्निक बरोबर येऊया की टेक्निकमध्ये आता आपण जे केलेले आहेत तर किंवा स्क्रिप्टिंग असेल हे असेल तर त्याच्यामध्ये काय करता येईल. तर एकतर आता मी जसं इंजिनियर आणि डॉक्टरचं उदाहरण सांगितलं किंवा हे म्हणजे त्यांना दुसरंच काहीतरी करायचं आणि तुमची इच्छा आहे की त्यांनी काहीतरी करावं, तर अशी आपण दुसऱ्यांवर लादू शकत नाही इच्छा आणि त्यासाठी स्क्रिप्ट करणं बरोबर नाही आणि उपयोगी होणार नाही, उलट निगेटिव्ह इफेक्ट होईल. पण जर का त्यांना पण हवं असलं तीच गोष्टसाठी ते खूप प्रयत्न करत असले आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी करा तर तुम्ही नक्कीच करू शकता त्यांची परवानगी असली तर. आणि नाही तर तरी सुद्धा आपण जेव्हा गोल सेट करतो किंवा आपण आता स्क्रिप्टिंग म्हणतोय तेव्हा आपण अगदी स्पेसिफिक गोष्ट करतो. अगदी 555 टेक्निक असेल सगळ्यामध्ये की एक वाक्य करून आपण ते ॲफर्मेशन स्पेसिफिक करतोय की मला इतकं पैसे हवेत, इतकं हे वजन हवंय, काही असेल त्याचं अगदी स्पेसिफिक आहे. मी स्वतः जेव्हा कुणासाठी करायचं असेल तर मी त्याच्यामध्ये स्पेसिफिक न जाता जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी मॅनिफेस्ट करतो तेव्हा ते थोडं जनरलमध्ये करायचं असतं. असा माझा अनुभव आहे की तो जास्त काम करतं. म्हणजे एक तर आपल्याला काहीतरी केल्यासारखंही वाटतं पण त्याचा डायरेक्ट हे होत नाही. मग आता मी उदाहरण देते की आता आपण ते स्क्रिप्टिंगचं लेटर म्हणलेलं आहे अब्राहमला लिहिल्यासारखं की आय एम हॅपी अँड ग्रेटफुल दॅट. आता ह्याच्या पुढे म्हणजे मी आनंदी आहे आणि कृतज्ञ आहे की आपण नुसतं हे करू शकतो की ह्यांच्या म्हणजे काय जे तुम्हाला कोणासाठी करायचंय ह्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं चाललेलं आहे किंवा त्यांना आता त्यांचं ध्येय सापडलेलं आहे. ते आता त्यांचं ध्येय सापडल्यामुळे किंवा त्यांना योग्य मार्ग सापडल्यामुळे ते खूप खुश आहेत असं. सो हे सगळं जनरल आहे. म्हणजे हे त्यांना काय जे सापडणार आहे त्याच्यानंतर त्याचं ते काय करतील हे सगळं त्यांच्यावर अवलंबून आहे. पण ते सापडल्यामुळे तुम्ही एवढंच हे करताय की त्यांना ते मिळू दे. जे आपण प्रार्थनेत करतो, जे आपण चांगल्या विचारात करतो दुसऱ्यांसाठीच्या, सो असं ते हे करा. म्हणजे तुम्हालाही ते राहणार नाही की अरे म्हणजे मी हे केलं की ह्यांना 10,000 रुपये काहीतरी मिळायला पाहिजेत किंवा असं काहीतरी आणि मग ते मिळालं नाही की माझंही सारखं व्हायब्रेशन हे होत राहणार ना. कारण ऍक्शन त्यांनी घेतली नाही तर आपण नाही काही करू शकणार किंवा ते अलाइंडच नसले त्या गोष्टीसाठी तर ते काही होणार नाही. आणि मग आपण त्याच्यासाठी नेगेटिव्ह मोमेंटम सुरू होतो की अजून नाही झालेलं. त्यापेक्षा थोडंसं जनरल गेलं की त्यांनाही उपयोग होतो, जो हा इन्फ्लुएन्सचा जो उपयोग होतो म्हणतं की तुम्ही अलाइंड आहात ना, की तुम्हालाही माहिती आहे की ते होईल काहीतरी, असं तुम्ही ते युनिव्हर्सला थोडं सोडलं तर त्यांनाही फायदा होतो, आपल्यालाही त्याचा आनंदाने हे होतो आणि आपलंही व्हायब्रेशन ऑटोमॅटिकली वाढतं. म्हणजे ती काळजी ते सगळं कमी होतं आणि त्याचाही त्यांना फायदा होतो. तो हे एक असं वेगळ्या पद्धतीनं आपण दुसऱ्यांसाठी मॅनिफेस्ट करतोय असं समजा, पण असा ह्याचा नक्की उपयोग होतो. आता काही वेळेला असं होतं की काही मुलं खूप लहान असले म्हणजे तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून असली तर त्यांच्यासाठी काही टेक्निक करण्याचा फायदा होतो. कारण
तिथे सगळी ऍक्शन तुम्हालाच घ्यायची असते. म्हणजे बेसिकली आता तुम्ही एखादं सांगितलं की तुम्ही घरातला तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्ही स्वयंपाक करता आणि कुणाला तरी सांगितलंय, तुमच्या लहान मुलाला काहीतरी डाएट सांगितलंय, तर तुम्ही त्याला करून जर का खायला घालणार असला तर सगळं ऍक्शन तुमच्यावर आहे. सो इथे तुम्ही ते थोडा तुमचा इन्फ्लुएन्स आणि हे जास्त असतो आणि तुम्ही ते जास्त चांगलं काही टेक्निक वापरू शकता. पण त्या अभ्यासाच्या बाबतीत असेल तिथे सुद्धा तुम्ही त्याला अभ्यासाचं वातावरण निर्माण करून देणे, म्हणजे चांगलं हे करणे, त्यांना शिकवतंय का नाही हे समजून घेणे, तर त्यांना काहीतरी शिकवणे किंवा त्यांना काहीतरी शिकवणी लावणे, वॉट एव्हर तुम्ही कशा पद्धतीने त्यांना त्या ह्याच्यासाठी मदत करू शकता, त्यांना प्रोत्साहन देणे. सो अशा त्यांच्या व्हायब्रेशन वाढण्यासाठी या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही करू शकता. तो पॉवर तुमच्याकडे असतेच आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही त्यांना मदत करू शकता. किंवा आता वेगवेगळ्या प्रकारे, कारण हा आईवडिलांचा खूप मला प्रश्न असतो की मुलांच्या अभ्यासासाठी काय करायचं, तर मुलं कुठल्या पद्धतीनं शिकतात, कारण म्हणजे ते शिकण्याच्या पण खूप वेगवेगळ्या पद्धती असतात. तर तुमच्या मुलांची शिकण्याची पद्धत कुठली बेस्ट आहे हे समजून घेणे, त्याप्रमाणे त्यांना समजावणे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर करून त्यांचं हे इम्प्रूव्ह करू शकता. पण फक्त एक तर काय होतं की टेक्निक झालं ना की टेक्निकवरचा फोकस खूप होतो लोकांचा. म्हणजे आय थिंक थोडासा ते लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या थिअरीवरचा फोकस पाहिजे. आणि म्हणजे असं टेक्निक वाटलं की असं खूप उत्साह येतो की अरे टेक्निक लगेच करून बघू, ह्यांच्यासाठी करू त्यांच्यासाठी करू. पण हे टेक्निक वापरण्याचे थोडेसे धोके मी असं तुम्हाला सांगितलेले असं मला वाटतं. तर तुम्हाला काय वाटतंय थोडा हे मला कळवा कॉमेंटमध्ये. आणि असंच काही प्रश्न असले तर टाकत राहा. मी जसे जसे हे होतील तसे ते घेत राहते. कारण काय की जास्त लोकांना कशामध्ये इंटरेस्ट आहे. आणि बेसिकली अजून एक गोष्ट सांगायची राहिली. आता मागच्या ह्याच्यात तो व्हिडिओ केला होता सेल्फ लव्हवरचा, स्वतःवरच्या प्रेमाचा. आता ती जी एक गोष्ट आहे ना ती तुम्ही कोणालाही सांगितली, शेअर केली, काही केलं तरी ती गोष्ट अशी आहे की त्यांनी जर का स्वतःवर कुठल्याही व्यक्तीने प्रेम केलं तर अब्राहम सर म्हणतात की त्यांच्या मॅनिफेस्टेशन आपोआपच सोपं होतं. सो कुणाचा विश्वास नसला, तुमच्या बरोबरच्या लोकांचा अजिबात लॉ ऑफ अट्रॅक्शन विश्वास नसला या काही नसला तरी तुम्ही असे टेक्निक त्यांना सांगू शकता. मिरर एक्सरसाइज आहे, ते टेक्निक आहे, सेल्फ लव्हच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगू शकता ना, की त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली त्यांचं ते रेजिस्टन्स कमी होऊन ते त्यांना मदत होणार आहे या सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट करायला. सो असं वेगळ्या मार्गाने तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांना इंट्रोड्यूस करू शकता. लहान मुलांना कसं हे करायचं ह्याच्यासाठी मला इंग्लिश चॅनलवर कोणते प्रश्न विचारलेला आहे, तर त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे मी की लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे कोणते विचारत की बुक्स कुठले वाचायला द्यायचे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे बुक द्यायचे जे ऍक्च्युली जास्त लहान मुलं असली तर ते तुम्ही कृतीतून दाखवू शकता. सो त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे, त्याचं चालू आहे प्लॅनिंग माझं. तर आता फक्त हे जे खूप लोकांना जे मॅनिफेस्टेशन टेक्निकवरनं प्रश्न होता तो आज घेतलेला आहे. तर प्लीज कमेंटमध्ये कळवा तुमचं ह्याच्यावर काय मत आहे. आणि मग आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एखाद्या दुसऱ्या टॉपिकवर डिस्कस करूया. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार. थँक्यू.